नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिटेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 जनरल सायन्स लेसन नंबर 9 दॅट इज द डिझास्टर मॅनेजमेंट। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल डिझास्टर म्हणजे काय आणि मॅनेजमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। या लेसनला आपण दोन पार्ट मध्ये कव्हर करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 मध्ये आपण अर्थक्वेक बद्दल माहिती बघणार आहे। अर्थक्वेक असतो काय, ठीक आहे, त्याचे कॉजेस काय आहेत, त्याचा इफेक्ट काय होणार आणि व्हॉट प्रिकॉशन शुड वी टेक, म्हणजे कुठली प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या जर तुम्हाला लिंक पाहिजे असतील, जर त्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, ती जाऊन तुम्ही आमची व्हिडिओ पाहू शकता। किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर, किंवा आमचं टेलिग्राम चॅनल आहे क्लास 5 to 10 पर्यंत, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि आमचे सर्व व्हिडिओ पाहू शकता। ते तुम्हाला सर्व डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील। इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तुमच्याकडे जर काहीच नसेल तर गुगलवर सुद्धा तुम्ही एसओसी क्लासेस टेक सर्च करू शकता, समोर तुमचा वर्ग टाकू शकता, तुम्हाला तिथं तुमचे व्हिडिओ पाहायला मिळतील। काही प्रश्न आहे, शंका आहे तर या ईमेल आयडी वर तुम्ही आम्हाला पाठवू शकता। ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। आमचं फेसबुक पेज सुद्धा आहे एसओसी क्लासेस टेक च्या नावानं, ते जाऊन तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ पाहू शकता किंवा आमच्या पेजला फॉलो करू शकता, लाईक करू शकता, किंवा आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता आणि सर्व व्हिडिओ पाहू शकता। चला तर सुरुवात करूया। बघा मित्रांनो, कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय द डिझास्टर। आता डिझास्टर म्हणजे काय, आता डिझास्टरचा असा अर्थ होतो, डिझास्टर इज द सडन इव्हेंट दॅट कॉजेस अ लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल एस्पेक्ट ऑफ द नेशन अँड सोसायटी। म्हणजे डिझास्टर म्हणजे काय, अचानक, सडन म्हणजे काय, अचानक अशी घटना की त्याच्यामुळे नुकसान होते आपलं, कसं म्हणजे जीवितहानी होते, ठीक आहे, आणि वित्तहानी सुद्धा होते, ठीक आहे, जीवित आणि वित्तहानी होते एखाद्या अशा घटनेमुळे जी अचानक घडते, त्याला आपण डिझास्टर असं म्हणतो। डिझास्टर म्हणजे काय, एखादी आपत्ती आपण असं त्याला म्हणत असतो। मग हे डिझास्टर असतात, हे आपत्ती असतात, यांचे प्रकार कोणकोणते आहेत, तोच प्रश्न आपल्याला खाली विचारलेला आहे। व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ द डिझास्टर। आता डिझास्टरचे कोणकोणते प्रकार आपल्याला इथं सांगायचे आहेत, तर बघा मित्रांनो, डिझास्टरचे मेन दोन प्रकार आहेत। देयर आर द टू टाइप ऑफ द डिझास्टर। फर्स्ट वन इज द नॅचरल डिझास्टर अँड सेकंड वन इज द मॅन मेड डिझास्टर। बघा आता, नॅचरल डिझास्टर म्हणजे काय, हे ज्या नॅचरल कॅलॅमिटीज असतात, ठीक आहे, जे नॅचरल आपत्तीज असतात, नैसर्गिक आपत्ती आपण त्याला म्हणतो, जसं की क्लाउड बस्ट, ठीक आहे, फ्लड, अर्थक्वेक, व्होल्कॅनो इरप्शन, तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत, ह्या नॅचरल डिझास्टर आहेत। मॅन मेड म्हणजे काय, मॅन मेड मध्ये काय येईल बघा मित्रांनो, याच्यामध्ये येईल बॉम्बस्फोट झालेला, ठीक आहे, रायोट्स, ठीक आहे, त्यानंतर बिल्डिंग कोलॅप्स, तर ह्या सगळ्या गोष्टी काय येतात, तर हे आपल्याला मॅन मेड डिझास्टर मध्ये येतात, म्हणजे ज्याला आपण जबाबदार असतो, ठीक आहे, तशी आपत्ती निर्माण करायला आपण जबाबदार असतो, त्याला आपण म्हणतो मॅन मेड डिझास्टर। बघा, दोन चित्र तुम्हाला दिसतात, तर इथे तुम्हाला अर्थक्वेक दिसतो, म्हणजे हा झाला आपला नॅचरल डिझास्टर, आणि इकडे तुम्हाला घराला आग लागलेली दिसते, तर घराला आग लागलेली आहे, बिल्डिंगला आग लागलेली आहे, याचं कारण काय असतं, तर कुठेतरी इलेक्ट्रिकल स्पार्क झालेला आहे, ठीक आहे, कुठेतरी कॅन्डल वगैरे ठेवलेला आहे, याच्यामुळे होत असतात, म्हणजे याला आपण म्हणू शकतो की हे मॅन मेड डिझास्टर आहे। चला जाऊया आता आपल्या महत्वाच्या पॉइंट कडे, तो म्हणजे अर्थक्वेक। व्हॉट इज अन अर्थक्वेक, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक। आता अर्थक्वेक म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट होतो काय ते आपण बघूया। बघा, द व्हायब्रेशन अँड क्रॅकिंग अप ऑफ द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज द अर्थक्वेक। अर्थक्वेक म्हणजे काय आहे, जी आपली जमीन आहे किंवा जे अर्थ क्रस्ट आहे त्याचं व्हायब्रेशन होणं, व्हायब्रेशन म्हणजे काय, कंपन होणं, व्हायब्रेशन म्हणजे काय, कंपन होणं, क्रॅकिंग अप, क्रॅक म्हणजे काय, भेगा पडणं, जमिनीला भेगा पडणं किंवा असं व्हायब्रेट होणं, ठीक आहे, कंपन होणं, याला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक असं म्हणत असतो, ठीक आहे। आता होण्याची कारण काय, होण्याची कारण वेगवेगळी आहेत, ती कारण आपण नंतर बघणारच आहे, पण याची इफेक्ट काय, याचे परिणाम काय होतील, तर बघा, लॉस ऑफ द ह्युमन बिंग्स, म्हणजे इथं आपल्याला
तिथं आपल्याला वित्तहानी आणि जीवितहानी सुद्धा होते. लॉस ऑफ ह्युमन बिंग्स, वाईल्ड एनिमल अँड पेट्स, म्हणजे इथं आपल्याला जीवितहानी पाहायला मिळते, म्हणजे लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. वाईल्ड एनिमल असतात त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू होतो. ठीक आहे, जे पाळीव प्राणी असतात त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू होत असतो. इकॉनॉमिक लॉस ऍट द लार्ज स्केल, म्हणजे वित्तहानी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, इकॉनॉमिक लॉस ऍट द लार्ज स्केल. बिल्डिंग विल कोलॅप्स, बिल्डिंग पडून जातील. ब्रिज विल कोलॅप्स, एव्हरीथिंग इज डिस्ट्रॉयड, सगळं काही डिस्ट्रॉय झालं म्हणजे त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक लॉस. जर पैसा लागतो त्याला म्हणायचं इकॉनॉमिक लॉस. ठीक आहे. देन इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी. बघा आता जी बायोडायव्हर्सिटी असते म्हणजे जिथं सजीव राहतात, ठीक आहे, एखाद्या विशिष्ट एरियामध्ये आणि तिथं ते जगतात, बरोबर आहे, ते जर नष्ट झालं तर ते सजीवांच्या जीवनावर परिणाम होतो. त्याला आपण म्हणतो तिथली जी काही इकोसिस्टम आहे that has been destruction due to the loss of the biodiversity. म्हणजे जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे जो काही लॉस झालेला आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे जी इकोसिस्टम असते ही पूर्णपणे नष्ट होते. त्यानंतर डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर स्ट्रीम चेंजेस, म्हणजे जे रिव्हर्सची काही डायरेक्शन आहे, जे स्ट्रीमचं जे काही डायरेक्शन आहे, स्ट्रीम म्हणजे काय ओढा नाला, ठीक आहे, त्याचं जे डायरेक्शन आहे हे सर्व चेंजेस होतात ड्यू टू द अर्थक्वेक. तर हे त्याचे इफेक्ट आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता अजून थोडक्यात माहिती आपण बघूया अर्थक्वेक बद्दल. बघा आता अर्थक्वेक म्हणजे काय, सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग द अर्थ सरफेस. म्हणजे जो अर्थ सरफेस असतो तो काय होतो, व्हायब्रेट होतो, कंपन होते त्याचं. ठीक आहे, आणि शेकिंग, अचानक तो हलायला लागतो. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ कंडिशन इज कॉल्ड द अर्थक्वेक. अशा कंडिशनला आपण काय म्हणायचं, अर्थक्वेक म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, दिस कॉजेस द सिस्मिक वेव्स लिडिंग टू द मूवमेंट ऑफ द अर्थ सरफेस लाईक अ ट्रेमर, म्हणजे कंपन होते. बघा ज्यावेळेस भूकंप निर्माण होतो त्यावेळेस सिस्मिक वेव्ह निर्माण होतात, त्याला काय म्हणतात, सिस्मिक वेव्ह. हे तुम्हाला दिसतात इथं बघा, हे तुम्हाला येलो कलरच्या दिसतात, हे आहेत सिस्मिक वेव्ह. याच्यामुळे काय होतात, जे आजूबाजूचा परिसर आहे तो थरकाप उडायला सुरुवात होतो, तो कापतो, त्याचं कंपन होते आणि जो गोज अप अँड डाऊन तो खालीवरी होत असतो ड्यू टू दॅट द सिस्मिक वेव्ह अँड दीज वेव्ह आर प्रोड्यूस ड्यू टू दिस अर्थक्वेक. ओके, समजले. चला, the shocks and waves are found in the interior of the earth spread on the surface in the all direction. बघा मित्रांनो, आता जे वेव्स असतात हे आपल्याला अर्थच्या इंटेरियर मध्ये म्हणजे आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये ते आपल्याला सापडतात. ठीक आहे, हे पृथ्वीच्या आतमध्ये वेव्ह असतात आणि हे वेव्ह काय होतात, ट्रॅव्हल होतात टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे जो आपल्या पृथ्वीचा जो काही सरफेस आहे तिकडे ते काय होतात, ट्रॅव्हल होतात. त्याच्यामुळे जो अर्थचा सरफेस आहे इट विल बिहेव लाईक अ ट्रेमर, शेकिंग अँड इट गोज अप अँड डाऊन. ठीक आहे, त्याच्यामुळे तो खालीवरी होत असतो आपल्या पृथ्वीचा सरफेस. तर ही सर्व कारण तिच्या मागची आहेत. ठीक आहे. नंतर बघा, द सेंटर पॉइंट ऑफ द अर्थक्वेक इज द पॉइंट अबोव द एपिसेंटर ऑन द अर्थ सरफेस. बघा आता जिथं अर्थक्वेक स्टार्ट झाला, जिथून अर्थक्वेक स्टार्ट झाला त्याला म्हणतात सेंट्रल पॉइंट. त्याला काय म्हणतात, सेंटर पॉइंट किंवा सेंट्रल पॉइंट. तो इथं आहे, हा आहे सेंट्रल पॉइंट. याला म्हणतात फोकल पॉइंट सुद्धा म्हणतात, फोकल पॉइंट सुद्धा म्हणतात किंवा सेंट्रल पॉइंट सुद्धा म्हणतात. आणि बघा त्या सेंट्रल पॉइंटच्या वरती आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर, म्हणजे आता जो सेंट्रल पॉइंट असतो हा जमिनीच्या आत असतो. ओके, इट फाउंड इंटेरियर ऑफ द अर्थ, म्हणजे तो जमिनीच्या आत असतो आणि पृथ्वीच्या सरफेसवर त्याच्यावर जो काही पॉइंट असतो त्याला म्हणायचं इपी सेंटर. त्याला काय म्हणतात, इपी सेंटर. म्हणजे त्या इपी सेंटरच्या खाली फोकल पॉइंट असतो जिथून हा भूकंप सुरू झालेला असतो, जिथून हा अर्थक्वेक सुरू झालेला असतो. ठीक आहे, समजलंय. त्याला जो वरचा पॉइंट असतो त्या सेंट्रल पॉइंटच्या त्याला म्हणतात इपी सेंटर. आणि सर्वात जास्त जे काही नुकसान होते या इपी सेंटरवर होत असते. सर्वात जास्त नुकसान कुठे होत असते, या इपी सेंटरवर होत असते. स्ट्रॉंग वेव्स ऍट द फर्स्ट रीच टू द इपी सेंटर. जे स्ट्रॉंग वेव्स असतात पहिल्यांदा या इपी सेंटरवर पोहोचतात. Therefore the major loss occur near to the area. त्याच्यामुळे जो काही इपी सेंटर असतो त्याच्या जवळ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. ठीक आहे, समजलं. चला, त्यानंतर आहे शॉक्स occurred due to the earthquake can be mild or intensified but mild earthquake occur mostly. बघा आता जे अर्थक्वेक असतात, ठीक आहे, याचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन इज दॅट इज द माइल्ड. माइल्ड म्हणजे काय, सौम्य. सौम्य म्हणजे काय, याची तीव्रता तेवढी जास्त नसते, साधारण भूकंप झाल्यासारखं आपल्याला वाटतो. आणि इंटेन्सिफाईड म्हणजे काय आहे,
तीव्र म्हणजे अतिशय तीव्र तो भूकंप असतो, मोठं नुकसान इथं होत असते. ठीक आहे, या दोन प्रकारचे भूकंप होत असतात. पण मोस्टली जे भूकंप होतो तो माइल्ड असतो. माइल्ड म्हणजे काय आहे, तो सौम्य प्रकारचा भूकंप आपल्याला पाहायला मिळत असतो. ओके, चला. एव्हरी इयर नियर अबाउट 12,400 टू द 14,000 earthquake occur on the earth. म्हणजे बघा, दरवर्षी एव्हरी इयर आपल्या पृथ्वीवर 12,040 ते 14,000 भूकंप होत असतात आपल्या पृथ्वीवर. म्हणजे बघा की काय इथं हे असेल, म्हणजे बघा प्रत्येक दिवशी आपल्या पृथ्वीवर भूकंप होतो याचा अर्थ. ठीक आहे, कुठे ना कुठं प्रत्येक दिवशी आपल्या पृथ्वीवर कुठे ना कुठे तरी भूकंप होत असतात, छोटे छोटे मोठे मोठे. ठीक आहे, हे आपल्याला इथं यावरनं समजते. आणि बघा मित्रांनो, जी काही मशीन असते हे म्हणजे जो काही भूकंप होतो, ठीक आहे, याचं जे रेकॉर्ड करण्याची जी काही मशीन असते त्याला म्हणतात सिस्मोग्राफ. या सिस्मोग्राफद्वारे आपण काय करतो, अर्थक्विकला मेजर करू शकतो. अर्थक्विक किती तीव्रतेचा होता, माइल्ड होता की इंटेन्सिफाईड होता, हे आपण मेजर करतो बाय द मशीन दॅट कॉल्ड द सिस्मोग्राफ ऑर सिस्मोमीटर. त्याला काय म्हणतात, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर म्हणतात. आणि जे युनिट आहे जे भूकंप मोजण्याचं त्याला म्हणतात रिक्टर स्केल. कधी भी भूकंप कशामध्ये मोजतात, रिक्टर स्केलमध्ये. कशामध्ये, रिक्टर स्केलमध्ये. ठीक आहे, चला या गोष्टी आपण इथं बघितल्या. आता आपल्याला बघायचं आहे कॉज ऑफ अन अर्थक्विक. आता जो अर्थक्विक आहे तो कशामुळे निर्माण होतो, व्हॉट आर द रिझन बिहाइंड ऑफ दॅट. तो इथं बघा काही रिझन आपल्याला दिले आहेत. सम रिझन आर गिवन टू हिअर, सो लेट्स लुक देम. ओल्कॅनो इरप्शन. ओल्कॅनो इरप्शन होते, त्याच्यामुळे भूकंप होण्याची शक्यता असते. स्ट्रेस ऑफ द बिग डॅम ऑन द अर्थ. म्हणजे जे काही बिग डॅम आहेत त्यांच्यामुळे जमिनीवर स्ट्रेस वाढतो आपल्या अर्थवर, त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होतो. मायनिंग, जे मायनिंग आपण करत असतो त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होते. अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट, जे अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट होतात त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप इथे आपल्याला पाहायला मिळतो. नंतर वॉटर पर्क्युलेट थ्रू द क्रॅक ऑफ द अर्थ. म्हणजे जे पाणी असते ते जमिनीच्या भेगामध्ये जाते. ठीक आहे, गेल्यानंतर काय होते तुम्हाला माहिती आहे, जसं आपण जमिनीच्या आत जाणार तसं त्याचं जे टेम्परेचर असते, ठीक आहे, जमिनीच्या आत अर्थ क्रस्ट मध्ये जे काही टेम्परेचर असते हे खूप जास्त असते. ठीक आहे, टेम्परेचर खूप जास्त असते. मग जे काही आणि पाणी आत गेलेलं आहे दॅट विल कन्वर्ट इनटू द स्टीम. ते स्टीम मध्ये कन्वर्ट होणार आणि नंतर स्टीम मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर इट ट्राय टू फाइंड आउट द वे टू आउट फ्रॉम दॅट प्लेस. म्हणजे तिथून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करणार आणि त्यावेळेस भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे हे काही रिझन आहेत, ओके, भूकंप होण्यामागचे. ओके, नंतर बघा इफेक्ट ऑफ अन अर्थक्विक. आता अर्थक्विक मुळे इफेक्ट काय होईल, ठीक आहे. आता इथे इफेक्ट आपल्याला दिलेत बघा. लॉस ऑफ द ह्युमन बिंग्स, वाईल्ड एनिमल अँड पेट्स. म्हणजे इथं आपल्याला सरळ समजते की आपल्याला जीवितहानी इथं आपल्याला होताना दिसते. इकॉनॉमिक लॉस सुद्धा आपल्याला होतो मोठ्या लार्ज स्केलवर. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं की हाऊसेस, बिल्डिंग, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉयड. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नष्ट होतात. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक लॉस इथं होतो. ठीक आहे, इकोसिस्टम डिस्ट्रक्शन. ठीक आहे, इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी नष्ट झाल्यामुळे इकोसिस्टम सुद्धा काय होते तिथं खराब होते किंवा ती बंद पडते. डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर अँड स्ट्रीम चेंजेस. म्हणजे जे रिव्हरचं किंवा जे स्ट्रीमचं डायरेक्शन असते ते सुद्धा चेंजेस होते. पॉसिबिलिटी ऑफ द फायर इन द सिटीज इन्क्रीजेस. म्हणजे जे शहरामध्ये आग लागण्याचं प्रमाण सुद्धा वाढते, कारण लोक इकडे पळायला होतात. बिल्डिंग कोलॅप्स होतात, त्याच्यामुळे घरामध्ये जे काही फ्लेमेबल मटेरियल आहे दॅट कॅच द फायर ड्यू टू सम मिसकंडक्शन देअर. ओके, त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुद्धा होत असतात. बघा, इफ देअर इज अ अर्थक्विक ऍट द बॉटम ऑफ द ओशियन. बघा, जर ओशियनच्या बॉटम मध्ये म्हणजे समुद्राच्या खाली जर भूकंप झाला तर इट माइट कॉज द सुनामी. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुनामी निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जो कोस्टल रिजन असते समुद्र किनाऱ्याचे तो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. लेवल ऑफ द वॉटर टेबल चेंजेस. म्हणजे जे वॉटरचं जे काही लेवल आहे, ग्राउंड वॉटर असते त्याची लेवल सुद्धा इथे आपल्याला चेंज होताना पाहायला मिळते. ओके, मग भूकंप झाला, ठीक आहे, भूकंप झाला तर व्हॉट प्रिकॉशन शुड वी टेक. म्हणजे जर भूकंप झाला तर कोणकोणती प्रिकॉशन म्हणजे काय, काळजी आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे, टू सेव्ह अवर लाईव्ह. म्हणजे आपलं जीवन वाचवण्यासाठी व्हॉट प्रिकॉशन वी शुड टेक. बघा, काही प्रिकॉशन इथं आपल्याला दिलेत बघा. ऍट होम. बघा, डूज म्हणजे काय आपण करायला पाहिजे. डोंट्स म्हणजे काय आपण करायला नाही पाहिजे. सर्वात अगोदर आपण बघणार आहे की आपण काय करायला पाहिजे.
ऍट द होम. जर आपण घरी असेल तर काय करायला पाहिजे बघा, नॉट टू गेट द स्केअर्ड, नॉट टू रन, हेल्टर अँड स्केल्टर. बघा, जर आपण घरी असेल तर आपण नक्कीच आपण भियायला नाही पाहिजे सर्वात पहिले, आणि नंतर आपण इकडे तिकडे पळायला नाही पाहिजे. इकडे तिकडे जर आपण पळालो तर मोठा धोका होण्याची शक्यता असते. देन व्हॉट शुड वी डू? बघा, स्टँड सायलेंटली ॲट अ वन प्लेस. एका जागी मुकाट्याने उभं राहायचं आहे, ठीक आहे. ऑर सिट ऑन द ग्राउंड अंडर द टेबल ऑर अदर फर्निचर. जे काही आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर आहे, टेबल आहे, ठीक आहे, जे काही फर्निचर आहे त्याच्या खाली जाऊन आपल्याला बसायचं, जेणेकरून आपल्या डोक्यावर एखादी वस्तू पडणार नाही व आपल्याला इजा होणार नाही. वेट देअर टिल द मोमेंट ऑफ द अर्थ स्टॉप. तिथेच आपल्याला थांबायचं आहे जोपर्यंत जी अर्थची मोमेंट आहे ती थांबणार नाही. प्रोटेक्ट युअर हेड अँड फेस बाय द कव्हरिंग इट विथ द फोल्डेड हँड्स. आणि आपल्या हाताने आपला चेहरा आणि डोकं आपल्याला वाचवायचं आहे. जसं की तुम्हाला या ए चित्रामध्ये दिसतंय, ए या पिक्चर मध्ये दिसतंय की मुलगा एका टेबल खाली जाऊन बसलेला आहे, ठीक आहे. इफ द आउटसाइड द होम, जर तुम्ही घराच्या बाहेर असेल तर काय करायला पाहिजे, ट्रॅव्हलिंग इन द व्हेकल्स, पार्क युअर व्हेकल ऍट द सेफ प्लेस. बघा, जर तुम्ही गाडीमध्ये असाल तर तुमची जी व्हेकल आहे ती सेफ प्लेसवर तुम्हाला उभी करायची, एखाद्या बिल्डिंग खाली करायची नाही. बिल्डिंग खाली केले की नक्कीच तुम्ही तिथं चेंदून अपघात होऊ शकतो मोठा, ठीक आहे. तर कधी बिल्डिंग खाली आपण आपली कार उभी करायची नाही. अँड बी इनसाइड द व्हेकल, आणि गाडीमध्येच थांबा शक्यतोवर. अवॉइड वेटिंग बिलो द टॉल बिल्डिंग, ठीक आहे. टॉल बिल्डिंग खाली थांबणं टाळा. ट्री और इलेक्ट्रिक पोलच्या खाली सुद्धा थांबणं इथं तुम्हाला टाळायचं आहे. आणि घरामध्ये जर तुमच्या जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील त्याचा जो काही इलेक्ट्रिक सप्लाय तो तुम्हाला बंद करायचा आहे. गॅस शेगडी जे काही असेल तिथं इनफ्लेमेबल मटेरियल लगेच त्याला दूर करायचं आहे किंवा त्याला बंद करायचं आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं करायचं आहे. सो दीज आर द थिंग्स वी शुड हॅव टेकन व्हेल अर्थक्वेक ऑकर्ड, ठीक आहे. जेव्हा अर्थक्वेक होतो तर या गोष्टी आपण इथं करायला पाहिजे. आता डोंट्स आपल्याला बघायचं म्हणजे आपण काय करायला नाही पाहिजे. तर बघा, डोंट यूज द इलेव्हेटर ऍट द टाइम ऑफ द अर्थक्वेक. अर्थक्वेकच्या वेळेस आपण इलेव्हेटर आपण यूज करायला नाही पाहिजे. इलेव्हेटर म्हणजे काय, लिफ्ट, ठीक आहे. डू नॉट सिट इन अँड द अनकम्फर्टेबल पोझिशन फॉर द लॉंग टाइम. आणि अशा वेळेस आपण अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये जास्त वेळ तिथं बसायचं नाही आहे. डू नॉट बी मोशनलेस फॉर अ लॉंग टाइम. आणि सुस्त सुद्धा बसायचं नाही, आपण काहीतरी हालचाल तिथं करायची आहे. शॉर्ट सर्किट मे ब्रेक इन टू द फायर, देअरफॉर डू नॉट कीप द मेन इलेक्ट्रिक कनेक्शन स्विच ऑन, टर्न ऑफ द मेन. बघा, आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं, जे सर्व घरामध्ये जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहेत त्यांचं इलेक्ट्रिकल कनेक्शन लगेच आपण ब्रेक करायचं आहे आणि जे मेन स्विच आहे त्याला टर्न ऑफ करायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, जे फायर असेल त्या फायर पासून आपण आपल्याला वाचवू शकतो. नॉट use the candles, lantern or matchbox, it may break into the fire. Instead use the torch. म्हणजे घरामध्ये कॅन्डल्स, मॅचबॉक्स, ठीक आहे, ह्या गोष्टी आपण यूज करायची नाही आहेत, आपल्याला टॉर्च यूज करायची आहे, ठीक आहे. आणि ह्या सर्व प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे जर अशा प्रकारचं घरामध्ये जर आपण असेल आणि भूकंप जर झाला असेल तर, ठीक आहे. सो ठीक आहे, आता ह्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर काय आहे, अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग. म्हणजे बघा, भूकंप झाला त्यानंतर आपलं जे घर असते त्याला आपल्याला कसं प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन जे असते, जे बांधकाम असते ते कशा प्रकारे आपल्याला अर्थक्वेक रेजिस्टन्स करता येईल. म्हणजे भूकंप जर सौम्य झाला असेल तर आपल्या घराला काही इजा पोहोचणार नाही असं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करावं लागतं. मग हे कन्स्ट्रक्शन आपण कसं करायचं आपल्याला सांगणार कोण, तर त्यासाठी जे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट असते, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट यांनी काय केलेलं आहे, काही कोड ऑफ कंडक्ट तयार केले आहेत. काही कोड ऑफ कंडक्ट म्हणजे काही नियम तयार केले आहेत. जर त्या नियमानुसार जर आपण घर बांधलं तर नक्कीच आपलं घर त्या भूकंपापासून वाचू शकते. मग त्याला काही काही वेगळे त्याचे नियम आहेत, ठीक आहे. मग बघा, इंडियन स्टँडर्ड 456 मध्ये काय सांगितलं, याच्यामध्ये सांगितलेलं आहे बिल्डिंग आर कन्स्ट्रक्टेड, म्हणजे बिल्डिंग कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, ओके, कोणती डिझाईन आपण वापरायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या आहेत. इंडियन स्टँडर्ड 1893 मध्ये काय दिलं आहे, अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्टेड आर परफॉर्म. म्हणजे जे काही अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन आहे तेच फक्त परफॉर्म केलं पाहिजे. कशा प्रकारे परफॉर्म करायचं, सर्व जे काही नियम आहे, इन्स्ट्रक्शन आहे ते ह्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये दिले आहेत. इंडियन स्टँडर्ड 13920 मध्ये काय दिलेलं आहे, आपण जे काही कॉन्क्रीट असतं, कॉन्क्रीटचं रेनफोर्स कसं करायचं, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं आपण मेटल वापरायला पाहिजे, ठीक आहे. त्याची डक्टिलिटी कशा प्रकारे राहील, कशा प्रकारे ती मुवमेंटला सपोर्ट करेल, कशा प्रकारे ते सर्व डिझाईन याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे जे कोड ऑफ कंडक्ट आहेत हे आपण फॉलो करायला पाहिजे व्हेन वी कन्स्ट्रक्ट अवर
बिल्डिंग. ज्यावेळेस आपण आपलं घर कन्स्ट्रक्ट करतो, सो दीज कोड ऑफ कंडक्ट शुड बी फॉलो, म्हणजे आपण फॉलो करायला पाहिजे इफ यू वॉन्ट टू मेक द अर्थक्वेक रेजिस्टन्स बिल्डिंग. सो दीज आर द सम precautions, some laws which is set up by the इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ओके, हे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटने काही सेटअप केलेले लॉज आहे. लॉ म्हणता येणार नाही याला, कोड ऑफ कंडक्ट म्हणता येईल. ठीक आहे, म्हणजे आपण असं करायचं असेल तर आपल्याला असंच करावं लागेल असं याच्यामध्ये सांगितलेलं असते. ओके, दिस इज द पार्ट फर्स्ट ऑफ द क्लास 8 chapter number 10th, that is the chapter number 9, that is the disaster management. हे पार्ट फर्स्ट आहे. पार्ट 2 आपण लवकरच बघणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर की आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. लवकरच आपण याचा स्वाध्याय सुद्धा घेऊन येणार आहे. उद्या पार्ट 2 बघणार आहे. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, मराठी चॅनल आहे, मराठी चॅनल जर तुम्ही शेअर करत असाल तर काय फायदा. ठीक आहे, हिंदी चॅनल तर खूप आहे, पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात जास्त शेअर करा. थँक्यू.